नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे एक सुंदर परंपरा, श्रद्धा आणि जीवनमूल्य दडलेले आहे. अशाच प्रेम, निष्ठा आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक असलेल्या पवित्र सणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात विशेष स्थान असलेला वटपौर्णिमा हा सण यावर्षी 29 जून 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि व्रत पाळतात. चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमेचे महत्त्व, पौराणिक कथा, पूजेचा शुभ मुहूर्त, आवश्यक पूजेचे साहित्य आणि संपूर्ण पूजाविधी. भारतीय संस्कृतीत पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक मानला जाणारा पवित्र सण म्हणजेच वटपौर्णिमा. यावर्षी वटपौर्णिमा 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत श्रद्धेने पाळतात. वटपौर्णिमेचे पौराणिक महत्त्व. वटपौर्णिमेची कथा सावित्री आणि सत्यवान यांच्या अमर प्रेमाशी जोडलेली आहे. सत्यवानाचे अल्पायुष्य संपल्यावर यमराज त्याचे प्राण घेऊन जात होते. त्यावेळी सावित्रीने आपल्या निष्ठा, बुद्धिमत्ता आणि पवित्रतेच्या सामर्थ्याने यमराजाला प्रसन्न केले आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ही घटना वडाच्या झाडाखाली घडल्याची आख्यायिका असल्यामुळे वटवृक्षाला विशेष पूजनीय स्थान मिळाले आहे. वटपौर्णिमेचे महत्त्व. वडाचे झाड दीर्घ आयुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्याच्या विशाल छायेसारखेच कुटुंब सुखी, निरोगी आणि एकत्र राहावे अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. पूजेचा शुभ मुहूर्त. वटपौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर सकाळी पूजा करणे शुभ मानले जाते. विशेषतः सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतचा कालावधी वटवृक्ष पूजेसाठी उत्तम मानला जातो. स्थानिक पंचांगानुसार मुहूर्त तपासून पूजा करणे अधिक योग्य मानले जाते. वटपौर्णिमा पूजेचे साहित्य. हळद आणि कुंकू, अक्षदा, फुले व फुलाचा हार, सुती धागा किंवा कापूस, उदबत्ती आणि कापूर, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, पाण्याचा तांब्या किंवा कलश, आंबे व इतर फळे, नैवेद्य, पुरणपोळी, गोड पदार्थ किंवा मिठाई, विड्याची पाने व सुपारी, दक्षिणा, गहू, तांदूळ आणि ओटी भरण्यासाठी साहित्य. पूजाविधी. या दिवशी महिला सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि उपासना करतात. यानंतर वडाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करून हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहतात. झाडाच्या खोडाला सुती धागा गुंडाळून 3, 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर नैवेद्य अर्पण करून वटपौर्णिमेची कथा ऐकली किंवा वाचली जाते. पूजेनंतर सुवासिनी महिलांची ओटी भरली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून प्रेम, निष्ठा, त्याग आणि कौटुंबिक एकतेचा संदेश देणारा पवित्र उत्सव आहे. या मंगलमय दिनी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.